एक्झॅक्टली, मला पण तेच समजत नाहीये. बरं, याआधी सुद्धा तूने मला काम करताना बघितलंय. मी कंपनीचं रादर कुठलंही काम करताना कधी हलगर्जीपणा करत नाही. मी मन लावून काम करतो. एवढं असून सुद्धा या प्रोजेक्टसाठी आज तुम्हाला ओरडली. मी यार, या प्रोजेक्टसाठी सुद्धा मी खूप सिन्सिअरली काम केलं होतं. हो, तुझ्या इंटेन्शन्स बद्दल शंका नाहीच रे माझ्या मनात. बरं, तू तुझं काम सिरियसली करतोस, सिन्सिअरली करतोस हे सुद्धा मला माहिती आहे. पण हे सगळं आत्याला कोण समजवणार? तुझं वीणावर प्रेम आहे हे तिला कळल्यानंतर प्रचंड निगेटिव्ह झाले तुझ्याबद्दल ती. एक काम कर, फोन लाव वीणाला. फोन लाव वीणाला, तिच्याशी बोल, तुला बरं वाटेल. काय झालं, माझ्याकडे का बघतोयस असं? तुझ्या मनात वीणाबद्दल किती प्रेम आहे हे काय माहिती नाहीये का मला? तुझ्या आयुष्यातलं तिचं स्थान सुद्धा मला चांगलंच माहिती आहे. खरं सांगू, वीणा खरंच खूप गोड मुलगी आहे. एक कमालीची पॉझिटिव्हिटी आहे तिच्यात. कदाचित त्यामुळेच तिच्याशी बोलल्यानंतर तुला खूप फ्रेश वाटत असेल. वीणा तुझ्या आयुष्यात आहे म्हणून सगळं आहे. मग माझ्यासाठी तुम्ही दोघं अगदी आयडियल कपल आहात. त्यामुळे तू फोन करच वीणाला. काय झालं, करतोयस ना फोन? नाही, राहू दे. कारण आता आत्तू ज्या कार्यक्रमासाठी गेली आहे तिथे वीणा सुद्धा जाणार आहे. वीणा बोलणार आहे आत्तूशी. बेस्ट. बेस्ट कसलं, मला टेन्शन आलं इकडे. तू कशाला टेन्शन घेतोयस? मी म्हणजे वीणा व्यवस्थित कन्व्हिन्स करेल आत्याला, मला खात्री आहे त्याची. तू नको टेन्शन घेऊस. हा, मी आलोच, मला एक काम आहे. नको टेन्शन घेऊस. आता नाही यार. काकडी. अरे अरे, इथेच ठेवला होता. मम्मी, ए मम्मी, लवकर ये मम्मी. मग काय ग तुझं? हातातली सगळी कामं सोडून आली मी. बोल काय ते? हा, आलीस? ऐक, माझ्या फोनवर बघ ना कोणाचा कॉल येतोय ते. सांग ना पटकन. छान, आता हीच कामं करायची बाकी होती. मम्मी प्लीज. अगो मिहीर, मिहीरचा फोन आहे गे. फ्रेश होतीये म्हणजे मी तशी सुंदरच आहे, पण अजून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करते. नाही ते काय ना, आपण भेटणार आहोत तेव्हा. तुझी वीणाताई कुठे गेली का? ती गेलीये कुठेतरी बाहेर. कुठेतरी नाही, वृद्धाश्रमाच्या कार्यक्रमाला गेली ती. जाऊ दे, मग आपल्याला काय फरक पडतो? काय फरक पडतो? त्याच कार्यक्रमाला माझी आत्या सुद्धा जाणार आहे, चीफ गेस्ट म्हणून. आणि तिथे तुझी वीणाताई माझ्या आत्याशी बोलणार आहे. आणि त्यांचं जर तिकडे जुळलं ना तर तुझा पत्ता कायमचा कट. नाही 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 ना, हे कसं शक्य आहे? हेच शक्य आहे. त्यामुळे हातातली सगळी कामं टाक आणि जा तिकडे त्या वृद्धाश्रमात. नाहीतर तुझी सगळी स्वप्न पाण्यात गेली असं समज. नाही 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 नाही, मला पत्ता सांग. मी कुठे कार्यक्रम? पत्ता पाठवतो. हो प्लीज. काय ग, काय झालं? ती वीणा गेलीये कोणत्या तरी कार्यक्रमाला जिकडे मिहीरची आत्या सुद्धा जाणार आहे. ही वीणा ना कुठलंच स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. तिचंही नाही होणार. मी नाही होऊ देणार. बघतेच मी आता.
तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर एकच गोष्ट करा, प्रामाणिक राहा. स्वतःशी, इतरांशी आणि आपण दिलेल्या शब्दाशी. देसाई, हे शाल आणि श्रीफळ मॅडमच्या गाडीत नेऊन ठेव. चला आता आपण निघूया. मला जरा 2 मिनिटं बोलायचं आहे तिच्याशी, एकटीशी. हो हो चालेल ना, काहीच हरकत नाही. थँक्यू. चला आपण सगळे आश्रमात जाऊया. तुझ्यावर आणि तुझ्या घरातल्यांवर माझा विश्वास नाही ग, कारण तुमचं रक्तच विश्वासघातकी आणि मतलबी आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रभासच्या आयुष्यात तू मला नकोयस. नाती, भावना हा तुमच्यासाठी एक खेळ आहे. त्यात ज्याच्या बरोबर तुम्ही हा खेळ खेळता त्याचा जीव जातो आणि तुमचा वेळ मात्र मजेच. आधी तू प्रभासला जीव लावशील, त्याला मोठमोठी स्वप्न दाखवशील, वचनं देशील, आणि मग जेव्हा ती वचनं पूर्ण करण्याची वेळ येईल तेव्हा तुझ्या मामासारखीच तू सुद्धा कुठल्या तरी दुसऱ्या मुलाशी लग्न करून संसार थाटशील. आणि माझा प्रभास मात्र जीवानीशी जाईल. ही जी कविता तू चोरलीस ना, ती नुसती कविता नाही आहे. आठवणी आहेत, स्वप्न आहेत. सामान्य शैलजा सदावर्त्यांनी पाहिलेली भावनिक आनंदाचे आणि प्रेमाचे क्षण आहेत, तिने जगलेले. तुझे आता वाचलंस ना, ते फक्त शब्द होते. त्याचा अर्थ समजण्यासाठी निर्मळ मन असावं लागतं, जे तुझ्याकडे आणि तुझ्या घरातल्या कुणाकडेच नाहीये. जा जा जाऊन सांग तुझ्या मामाला, जाळून टाक ती कवितांची वही, कारण आता त्या शब्दांमध्ये फक्त शाई उरली आहे. भावनांचा ओलावा कधीच सुकून गेलाय. आणि आजच्या ज्या मीटिंग कॅन्सल झाल्या
सगळ्या उद्यावर शिफ्ट कर. आतू ऐक ना, वीणा भेटली का तुला? हा आतू, काय विचारतोय तुला? वीणा भेटली होती का? ती काही बोलली का तुला? तिच्याबद्दल जर प्रश्न विचारायचे असतील ना तर उत्तरांची अपेक्षाही तिच्याकडनंच करायची. आतू, ती फोन नाही उचलत आहे माझा, म्हणून मी तुला विचारतोय. सांग ना मला प्लीज. वा, याचा अर्थ आत्याने वीणाला चांगलंच झापलंय. तिला जबरदस्त झुमलं असणार. ऑफिस मधली सगळी कामं झाली? एकदा त्याच्याकडून चूक झाली म्हणून सतत त्याच्याकडून चूक होईल असं नाही ना आत्या. हॅलो अंकल, अहो वीणा आहे का तिकडे? वीणा नाही ग, का काय झालं? नाही काही नाही, मी नंतर कॉल करते तुम्हाला, जरा गडबडीत आहे मी. हा मी ठेवते फोन. हा हा चिका बोल. हॅलो प्रभास. हा अरे ऐक ना, ती घरी पण आली नाहीये आणि रिहर्सल हॉल मध्ये सुद्धा नाहीये. ती कुठे गेली असते रे? मला खूप टेन्शन आलंय आता. ऐक ना, तुझं तुझ्या आत्याशी बोलणं झालं का रे? म्हणजे ती त्यांना भेटली का आणि त्यांच्यात झालं का काही बोलणं? हॅलो हॅलो प्रभास, मी विचारते काहीतरी तुला, तू ऐकतोयस ना? हा चिका ऐक, मी आता त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी चाललोय. आय एम शुअर ती तिथेच असेल. हा, यू डोंट वरी. बरं ठीक आहे, पण ती भेटली की आधी मला कॉल करून कळव प्लीज. हो हो ठीक आहे. चिन्मय, काय ग, कोणाशी बोलतेस का तू? नाही, कार्यक्रम झाला का? चिका ऐक ना, हे बघ, मामा किंवा बाबांना यातलं काही सांगू नको. त्यांना काळजी नको, ठीक आहे? चल बाय. अगं बोल ना काहीतरी, तुझ्याशी बोलतोय मी. मामा अरे ती रिहर्सललाच गेली, माझं झालं तिच्याशी बोलणं. तिचा परत कॉल आला तर सांग जास्त उशीर करू नकोस. तुझ्याकडे राईट तुझ्याकडे. काय? तुझं स्माईल वीणा, तुझं स्माईल. मी पण ना. मिळालं? आता शांतपणे घरी जाता येईल. वीणा, हे बघ, तू खूप डिस्टर्ब असशील तर काही दिवस रिहर्सलला नाही आलीस तरीच फाईन, ठीक आहे? नाही नको. प्रभास, माझ्या डिस्टर्ब असण्याचा रिहर्सलवर काही परिणाम होता कामा नये. येईन. बाय बाय. कार्यक्रम कसा झाला आणि ते प्रभासच्या आत्या भेटल्या का तुला? हो बाबा, खूप छान झाला कार्यक्रम. शैलजा मॅडमने पण खूप कौतुक केलं माझं आणि तिथे राहणाऱ्यांनाही खूप आवडला कार्यक्रम. आणि बाबा, ते वृद्धाश्रमातले वृद्ध मंडळी होते ना, त्यांनी तर भरभरून आशीर्वाद सुद्धा दिले. त्या ट्रस्टी मॅडम सुद्धा खूप खुश होत्या माझ्यावर. पण शैलजा सदावर्ते तिथे प्रमुख पाहुणे होते ना, त्यांच्याशी झालं का बोलणं? फार काही नाही झालं बोलणं, पण जे झालं ते फार भयंकर होतं, नाही का? उर्मी, वीणा, काय बोलते ही? बाबा, ते उर्मी, ही बाबा, मी सांग ना. अगं नको, काय सांगितलं पाहिजे दादा मामाला. हे बघ,
तुझ्या मनासारखं काही घडलं नाही म्हणून बोलवत नाहीये का तुला? पण असं करून कसं चालेल वीणाताई? अगं सांगितलं पाहिजे दादा मामाला की त्या प्रभासच्या आत्या तुझ्याशी कसं वागल्या आणि काय काय बोलल्या तुला. तू गेली होतीस तिथे? हो मामा, खरं तर मला जायचं नव्हतं, पण एका मैत्रिणीची आजी राहते तिथे, तिला भेटायला जावं लागलं. मुद्दा तो नाहीये मामा की मी तिथे का होते कशी होते. मुद्दा हा आहे की शैलजा सदावर्तेंनी काहीच ऐकून नाही घेतलं रे वीणाताईचं. उलट इतक्या बोलल्या, इतकं सुनावलं की आपली ताई बिचारी तिथेच रडू लागली. मला नाही वाटत की त्या ह्यांच्या लग्नाला मान्यता देतील. बघ रे केवढं जड जातंय तिला. ताई राहू दे, मी सांगते, मी सांगते काय झालं ते सगळं सांगते. ह्या दोघांवरचा त्यांचा राग कधीच जाणार नाही आणि ह्यांच्या लग्नाला सुद्धा त्या परवानगी देणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. वीणा, माझ्याशी कधीही कुठल्याच बाबतीत खोटं न बोलणारा प्रभास मला फसवून मला न सांगता लग्न करायला निघाला होता. इथेच त्यांनी माझा विश्वासघात केला आणि त्याला प्रवृत्त करणारी तुमची वीणा होती. अहो नाही तसं नाहीये. एक विनंती आहे, हा गैरसमज तुम्ही आधी मनातून काढून टाका. अहो वीणानं प्रभासला तिकडे नव्हतं बोलवलं. खरं तर वीणाचं लग्न दुसऱ्याच मुलाशी ठरलं होतं. त्या दिवशी जर प्रभास तिथे आला नसता ना तर काय तर तुमच्या वीणाने त्या मुलाशी लग्न केलं असतं. म्हणजे तुमच्या वीणाचं प्रभासवर प्रेम नाहीच आहे. नाही तसं नाही. तसंच आहे. मुळात वीणा त्या दुसऱ्या मुलाशी लग्न करायला तयार झालीच कशी? तिचं जर खरंच प्रभासवर प्रेम असतं ना तर ती दुसऱ्या मुलाशी लग्न करायला मुळात तयारच झाली नसती. आणि जर खरंच त्या मुलाशी तिचं लग्न झालं असतं तर सदावर्ते घराण्याच्या बाबतीत इतिहासाची पुनरावृत्ती. वीणा, अगं अशी गप्प का बसलीयस? सूर लाव. हा लाव ना सूर. सूर रिहर्सलला सुरुवात करायची आहे ना?
गाईज एक मिनिट वीणा तू थांब. नको गाऊस आज. ऐका ना, आपण ते आपलं लास्ट वाला जे आपली रिहर्सल राहिली होती ती अर्धवट राहिली होती ना, मग आपण ते गाणं पूर्ण करून टाकूया. हा चला वीणा तू थांब. नाही नको, मी गाईन. वीणा नको. प्रभास खरंच गाईन. नक्की? ठीक आहे. रिक्षा बाबा बाबा औषध घ्या. आतू आतू वीणाचे बाबा इथे आले होते. तू त्यांना काय बोललीस? नेमकं काय बोलणं झालं तुमच्या? आतू तू त्यांना काही चुकीचं बोललीस का? आतू मी तुला काहीतरी विचारतोय, प्लीज मला सांग काय झालं इथे? रघुनाथराव इथे येऊन गेले ही खबर तुला ज्यांनी दिली त्यांनाच विचार ना जाऊन. ते इथे कशासाठी आले होते आणि आमचं काय बोलणं झालं. आतू खर तर ना मला कुणालाही काही विचारण्याची गरज नाहीये, कारण मी वीणाला सोडायला तिच्या घरी गेलो होतो आणि तिथे मला समजले वीणाचे बाबा इथे आले होते आणि त्यानंतर जेव्हा ते इथून निघाले तेव्हा ते चक्कर येऊन पडले. काय? आता बरे आहेत ना ते? थोडीशी जखम झाली आहे, पण सुदैवाने सगळं थोडक्यात निभावलं. वीणाच्या बाबांनी कसलं तरी टेन्शन घेतलं होतं म्हणून त्यांचं बीपी शूट झालं असं डॉक्टरांचं म्हणणं. म्हणूनच मला जाणून घ्यायचंय नेमका तू त्यांना काय म्हणाली की त्यांना त्या गोष्टीचं टेन्शन आलं आणि त्यांच्या बाबतीत हे सगळं घडलं. ते आले होते तुझ्या आणि वीणाच्या लग्नाबद्दल बोलायला. आणि मग पुढे तू काय म्हणाली त्यांना? त्यांनी खूप विनवण्या केल्या पण शैलजाने त्यांचं काही ऐकून घेतलं नाही. उलट त्यांना 4 शब्द सुनावले.
जास्तच गोड लागतंय. काय चाललंय तुझं हे? दादा कुठे गेला होता काही कळालं का? गेले होते भीक मागायला स्वतःच्या लेकीच्या सुखासाठी. मिहिरनं सांगितलं का तुला? तसं तो मला खूप काय काय सांगत असतो, पण आज त्याने मला ही गुड न्यूज दिली. आऊच. दादा तिथे अचानक गेल्यामुळे मिहिरने तुला खूप सुनावलं असेल ना? शी, हा दादा पण ना कधी कुठे कसं काय बोलायचं तर त्याला काही कळत नाही. ते वीणा काय आणि दादा काय दोघंहीच असले सरळ लोकांच्या घरात घुसतात. अगं मम्मी, अगं पण त्यामुळे तुझा तोटा होतो ना, आणि मिहिरच्या नजरेतून तू उतरणार ना आता. सख्या, आमचे प्रयत्न कमी पडतायत की तुझे आशीर्वाद, की दोन्ही? कधीच शक्य नाहीये का माझं आणि प्रभासचं लग्न? आमचं दोघांचंही खूप प्रेम आहे रे एकमेकांवर. आम्ही कधीच एक होऊ शकणार नाहीये का? वीणा, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, नाही विसरू शकत तुला. मी एवढा सगळा खटाटो तुला गमावण्यासाठी केला नव्हता वीणा. प्रभासने एवढं सगळं सहन केलंय माझ्यासाठी, सगळ्या संकटांना सामोरं गेले. एकेकाळी अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवली. आज बाबा माझं त्यांच्याशी लग्न लावून द्यायला सुद्धा तयार झाले. आज बाबा तयार आहेत, पण प्रभासची आत्तू. तू खरंच घर सोडून आलायस? आणि ऑफिसचं काय? माहित नाही, अजून तरी काही ठरवलं नाहीये. बरं, तू काही खाल्लंयस का? अंकल, हा बरं झालं प्रभास, मी इथेच आहेस. तुम्ही? हाय सर. हॅलो. बरं, मी तुम्हाला हे सांगायला आलोय की मिस्टर राजे आज त्यांच्या कामानिमित्त शहरात येत आहेत. सो आज संध्याकाळी ते तुमचं गाणं ऐकायला येतील. काय असं अचानक? हो, निदान एक दिवस आधी तरी सांगायचं. नो प्रॉब्लेम, आम्ही करू परफॉर्म. ग्रेट, दॅट्स द स्पिरिट. ऑल द बेस्ट. थँक्यू. अरे कसं? डोंट वरी, करूया आपण मॅनेज. मम्मी, आपली वीणाताई सॉलिड आहे. नाही म्हणजे बघ ना कसं काय जमतं तिला. तिचे बाबा जे तिचं सर्वस्व आहे ते धडपडले बिचारे त्या शैलजा सदावर्तेमुळे. आणि ही एका शब्दाने काही बोलली नाही का त्यांना. वीणाताई, मी जे काही बोलले ते कानावर पडलंच नाहीये का मुद्दाम दुर्लक्ष करतेस? काय ग उर्मी, काय विचारतेय? एवढं सगळं होऊन सुद्धा तुला अजूनही त्या बाईचा पुळका आहे, बरोबर ना? आणि अजूनही तुला त्या प्रभासच्याच गळ्यात पडायचं असेल, हो ना? जाऊ दे ना ग मम्मी, कशाला तिच्याकडे लक्ष देतेस? तू थोडी ना तिची आई आहेस. तू तुझ्या मुलीला विचार. बरं, विचारायचंय कशाला? मी स्वतःहूनच सांगते ना तुला. मी असते ना वीणाच्या जागी तर एवढं सुनावलं असतं त्या प्रभासला आणि त्याच्या आत्याला. एवढं सुनावलं असतं ना. काय समजतात ते स्वतःला? हा,
आपल्या दादा मामाला काही मान वगैरे आहे की नाही? उर्मी, अगं तू कशाला एवढ्या पोटतिडकीने बोलतेस? तू नाहीयेस ना तिच्या जागेवर, आणि तुला माहितीये ना की हे किती सरळ साधी साळसूद आहे ते. दादाला एवढं सगळं झालं तरीही तिच्या तोंडून एक शब्द तरी फुटतोय का बघ. बघ ना. वीणा, अगं आम्ही दोघी काय बोलतोय ते कळतंय का तुला? त्या प्रभासच्या आत्याला आत्ताच्या आत्ता जाऊन जाब विचार. दादाला बोलणारी आहे कोण गती? हा, आम्ही आत्या अगं काठीला काठीने मारलं तर सगळेजण फक्त जखमीच होती. घ्या शांत. मी काय म्हणत होते तू काहीच म्हणू नकोस. प्रश्न तुलाच पडला होता. हा राहणार कुठे? सोल्युशन काढलं आम्ही. okay? आणि मुलात राहणार बसल्यानंतर आमच्याकडे कम्फर्टेबल राहील ना तो. आमच्याकडे अजिबात नाही. एकच मिनिट. हे बघ, काही पडत नाही. सगळ्यांना comfortable राहू शकतो. पहिल्यापासून ओळख ना. आमच्यामुळे काही विषयाची माहिती ठरलं. हा ठरलं. गुड. आता मी काय म्हणतो ते ऐका. आजची रिहर्सल आपल्याला जास्त महत्वाची आहे. आपण ती करूया ना प्लीज. ती झाली ना की आपण बोलूया ना. नाही, एक मिनिट प्रभास. आज आमच्यासाठी तुझा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. नाही, तू बोलू नकोस. तुला प्रश्न पडला पहिले. तो राहणार कुठे? ओके, तो प्रश्नच नव्हता आमच्यासाठी. इट वॉज व्हेरी क्लिअर. शांत. काय चाललंय? आय रिअली अप्रिशिएट. तुम्हाला माझी खूप काळजी आहे, मला माहितीये. पण आजचा दिवस खूप क्रुशियल आहे, कळतंय का? एकदा त्या क्लायंटला भेटून घ्या, सगळं सॉर्ट आउट करून घ्या, मग आपण बोलूया. प्लीज प्लीज. ओके ओके. हे क्लायंटचं काम झाल्यानंतर पहिले आपण ह्याच्यावरती बोलतो. येस अजय. बोलतोय. डन. आता आपण रिहर्सल करू. दादू यार, फोन उचल. तू काय फोन का नाही उचलत आहे? काय प्रॉब्लेम आहे? रिहर्सल चालू असेल कदाचित. दादूला या मीटिंग बद्दल सांगणं खूप गरजेचं आहे. पुढे मागे जाऊन काही प्रॉब्लेम झाला, त्याला खरं काय ते कळलं तर खूप डिस्टर्ब होईल. तो स्वतःलाच त्रास करून घेईल. तुला भेटायलाच पाहिजे. मीर, बरेच दिवस झाले मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. बाबा, आता माझा कुठलीही गोष्ट ऐकण्याचा मूड नाहीये. प्लीज शांत बसा. इथे सिच्युएशन काय कळते का तुम्हाला? कळते मला, पण ही जरा गमतीशीर गोष्ट आहे म्हणून सांगायची आहे. बोला, पटापटा बोला. थँक्यू. सांगतो. मला काय वाटतं ना, प्रभासचं भविष्य तू लिहितोस. म्हणजे काय माहितीये का, तू जसं बोलतोयस तसंच घडतंय रे. आता तू नुसतं म्हणालास आणि 2 दिवसात प्रभास घराच्या बाहेर पडला. मला काय म्हणायचं मीर, तू ना आता शैलजा आणि प्रभास यांच्यामध्ये भांडण लावूच नकोस. कारण इकडे तुझ्या मनात आलं तरी प्रभास बद्दल तसंच घडतंय. बाबा ऐका ना, मला प्लीज शांतपणे काम करू दे. प्लीज. आता असेल शांतपणे काम करते. सगळं रेडी आहे की? हो. एवढं सोपं वाटतंय सगळं तुम्हाला? हा, म्हणजे कसं आहे, शैलजा आणि प्रभासनी सगळी तयारी केली आहे ना, मग आपलं काय. अच्छा, त्यांनी तयारी केली म्हटल्यानंतर एक काम करा ना, ह्याच्यात काय डिटेल्स घालायचे ते मला सांगा. हे जर मला येत असतं तर मी तुझ्या जागी बसलो असतो ना. मीर, पण लक्षात ठेव, ही संधी दवडू नकोस. हे प्रेझेंटेशन तू जर का सक्सेसफुली दिलंस आणि ते शैलजाला कळलं
आणि त्यामुळे शैलजा यांनी ऑफिसला येणं बंद केलं. तर बघ काय, सगळं राज्य इथलं आपलंच आहे, तुझंच होणार आहे सगळं. एवढं कळतं तुम्हाला? एक काम करा. काय? हे जे प्रेझेंटेशन आहे हे आज तुम्ही द्या आणि खुश करा तुमच्या बहिणीला. अरे मी कसं नाही ते हाच प्रॉब्लेम आहे. सतत मस्ती मजा टाइमपास एवढं करण्यासाठी ऑफिसमध्ये यायचं बास का? ते चिप्स खाण्यासाठी या ऑफिसमध्ये. सगळं टेन्शन माझ्या खांद्यावर. प्रभास असता तर निदान त्याने प्रेझेंटेशन तरी दिलं असतं. तुझीच मस्ती आहे ना सगळी. म्हणजे मला काय म्हणायचंय की ती शैलजा म्हणत होती ना नको करायला प्रेझेंटेशन, तेव्हाच तिला हो म्हणायचं ना. मी कसं आयुष्यभर तिच्या होला हो करत आलोय. हाच फरक आहे शैलेश सदावर्ते आणि मिहीर सदावर्ते मध्ये. तुला जर असं वाटत असेल की मी तुला घरी बोलवायला आले तर एकतर तसं काही नाहीये. मला फक्त तुला इतकंच सांगायचंय की ऑफिसमध्ये मोठा इश्यू झालाय. काय? तू आणि आत्तू ज्या महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करत होतात त्या प्रोजेक्ट मधनं आत्तूने विड्रॉ केलाय. व्हॉट? दादू प्लीज काहीतरी कर. हे बघ, तुलाही माहितीये की ऑफिस मधली तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत. मला काय माहिती आणि काय नाही यापेक्षा अत्तूला काय वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. आणि अत्तूला जर असं वाटत असेल की हे काम माझ्यापेक्षा दुसरं कोणीतरी करू शकतं तर चांगलं आहे ना. आणि तसंही कुणाच्या असण्या नसण्याने आपल्या आयुष्यात काही तितकाचा फरक पडतच नाही. सॉरी, पण हे सेम वाक्य तू वीणाला बोलशील? सॉरी अगेन, कारण हे सेम वाक्य तू आत्तूच्या बाबतीत नाही बोलू शकत दादू. एक मिनिट, मी हे आत्तूच्या बाबतीत म्हणतच नव्हतो. मी ऑफिसच्या कामाच्या संदर्भात बोलत होतो. ठीक आहे, तू माझ्यापेक्षा मोठा आहेस, जास्त मॅच्युअर्ड आहेस आणि तुला ऑफिसच्या कामाचं महत्व माझ्यापेक्षा नक्कीच जास्त समजतं. तरी मी तुला एवढंच सांगेन, तू जर ऑफिसला गेला नाहीस ना तर आत्तूनी जी काय मोठी आशा लावली या प्रोजेक्टसाठी ती सगळी निसटून जाईल. आणि आत्तूने इतके वर्ष जे स्टेटस कमावलंय ना ते गमवायला वेळ नाही लागणार. आणि हा बिझनेस गेला की आत्तू रागाच्या भरात सगळंच मोडून टाकेल. आणि हे तुला दादू नाही बघवणार. तुला बघवेल आत्तूची अशी अवस्था झालेली. फक्त सांगायचं काम केलं. बाकी तू हुशार आणि समजूतदार आहेसच. चल उचल 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 उचल. डॅम इट यार. वीणा, तू कॉल करतेस का? तुझा कॉल बघून तो नक्की उचले. कलाव, असं काय बोलताय? प्रभास असं कधीच वागत नाही आणि अजयचा फोन त्यांच्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. कुठल्या तरी कामात अडकले असतील म्हणून फोन उचलत नसतील. ए, तुमची चर्चा ना तुमच्याकडेच ठेवा. काही करून प्रभासला इथे हजर करा. ते कुठल्याही क्षणी इथे येतील आणि ते डेफिनेटली पहिला प्रश्न प्रभास विषयीच विचारणार. कारण मी त्यांना सांगितलंय ना, हा बँड प्रभासचा आहे म्हणून त्यांना फार उत्सुकता आहे प्रभास नेमका कोण आहे. आणि ते इथे आल्यानंतर जर तोच नसेल तर त्यांची काय अवस्था होईल हे तुम्ही समजू शकता. सर, पण तुम्ही बघताय ना, आम्ही त्याला फोन ट्राय करतोय पण तो उचलतच नाहीये. अरे पण तुम्ही फोन ट्राय करून मला काय फायदा? प्रभासनी इथे असायला हवं होतं. तो ऑफिसला गेलाच कसा? मी आधीच सांगितलं होतं ना,
त्याला म्युझिक आणि ऑफिस मिक्स करू देऊ नका. सर त्यांना खरंच महत्वाचं काम आलं होतं म्हणून गेलेत, नाहीतर नसते गेले. मिस्टर पंडित, तुम्ही ज्याचं कौतुक करत होतात, ज्याच्याबद्दल इतकं भरभरून बोलत होतात, तो या बँडचा लीडर, काय नाव त्याचं? एक मिनिट. प्रभास. प्रभास मिसिंग आहे. सर तुम्ही बसा ना. प्रभास कुठे आहे? सर त्यांना एक महत्वाचं काम आलं होतं. एक मिनिट. महत्वाच्या कामात म्हणजे याही पेक्षा महत्वाचं काम आहे का त्यांचं? इंटरेस्टिंग. मिस्टर पंडित, अहो तुम्ही यांचे कौतुकाचे डोंगर उभे केलेत ना माझ्या पुढे, मग हे काय आहे? इथे काहीतरी वेगळंच चित्र आहे. मला वाटतं हा सगळा ना टाइमपास आहे यांच्यासाठी. एक मिनिट, माझं अजून बोलून झालेलं नाहीये आणि मी बोलताना मध्ये बोललेलं मला आवडत नाही. तर मिस्टर पंडित, हे बघा, मला वाटतं ह्याच्यापेक्षा त्यांचं महत्वाचं काम आहे म्हणजे त्यांच्यासाठी हा टाइमपास आहे. पण मी ही गोष्ट टाइमपास म्हणून करत नाही, कारण मी जे काही करतो ना ते अत्यंत मनापासून आणि आत्मीयतेने करतो. आणि ज्यांना वेळेची किंमत नाही त्यांच्याबरोबर मी काम करत नाही. यू शुड बी सॉरी मिस्टर पंडित. चुकीच्या ठिकाणी आणलं तुम्ही मला. सो सॉरी गाईज, सो सॉरी. माझी गाडी यार. मी प्रवास ये ना. अरे ये. सर हा प्रभास, हा या बँडचा लीडर आहे. सर आपण सुरू करूया. काय काय गाणं? बास. तुम्ही म्हणताय ते कदाचित बरोबरही असेल, पण तरीही प्रभासवर असं डिरेक्टली आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे. मला एवढंच समजतंय की तुझ्या टॅलेंट थोडा कमी असेल, पण तू आपल्या बिझनेसची गद्दारी कधी करणार नाहीस. तुला जेव्हा स्वतःला सिद्ध करायची संधी मिळाली तेव्हा तू जास्त चांगल्या प्रकारे काम केलंस. आणि शैलजानी तुला किती राबवून घेतलं तरी तू कधी सूडबुद्धीचा वापर नाही केला. मला एवढंच म्हणायचंय शैल, प्रभासनी हे सगळं मुद्दाम केलेलं आहे. आधी घरातनं निघून गेला आणि नंतर मुद्दाम बिझनेसचं नुकसान केलं. बाबा तुम्ही काय काय बोलताय? मिस्टर काळे, शैलजा बोलते. सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मध्ये प्रभास सदावर्तेचे जितके मान हक्क आहेत ते सगळे निलंबित करा आणि पेपर्स तयार करून ताबडतोब माझ्याकडे घेऊन या. माझ्यावर जितका विश्वास आहे ना प्रभास,
त्याहीपेक्षा जास्त विश्वास मला तुमच्यावर आहे. हे बघा, मला मान्य आहे तुमची आत्ता गाणं सादर करण्याची मनस्थिती अजिबात नाही, पण तुमचं गाण्यावर किती प्रेम आहे हे मला तुम्हाला वेगळं सांगायला नको आहे, बरोबर? कारण गाण्यासाठी झगडणारा प्रभास मी बघितलाय. तिचा आवाज चांगला आहे आणि तिला आपल्या बँडमध्ये सामील करून घेण्यासाठी धडपडणारा प्रभास मी बघितलाय. तो प्रभास जो कॉन्सर्टला त्याचं स्वतःचं गाणं एका वेगळ्या लेवलला नेऊन ठेवतो, तो प्रभास मी बघितलाय. आणि आज तोच प्रभास जर हार मानून मागे फिरत असेल ना, तर तुम्हाला नाही बघायचं. प्रभास, तुम्हालाही माहिती आजवर तुम्ही जिद्दीने सगळ्या लढाया जिंकल्यात. गायची लढाई, माझं मन जिंकण्याची, बाबांचं मन जिंकण्याची, आणि आता तर ही सुवर्ण संधी चालून आली. प्रभास, ही संधी ना मी तुमच्यासाठी खेचून आणली, कारण मला तुम्हाला जिंकवायचं आहे. आणि वीणामुळे प्रभास हरला हे मला स्वप्नातही नाही बघायचं. आणि कदाचित तुम्ही जर गायलात तर प्रेझेंटेशन करण्याची दुसरी संधीही तुम्हाला मिळेल आणि आतूचं मनही जिंकता येईल. प्रभास, ह्या संधीचं ना सोनं करा. माझा आणि बँड मधल्या सगळ्यांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. त्या विश्वासाला खरे उतरा. कळू द्या ना त्या माणसाला की प्रभास सदावर ते काय चीज आहे. कळू द्या. माझ्यासाठी, आत्तूसाठी, म्युझिकसाठी, बँडसाठी, स्वतःसाठी ह्या संधीचं सोनं करा प्लीज. नाही म्हणजे तुझ्या एकट्याच्यानं हे सगळं शक्य नव्हतं, हे लक्षात असू दे. आय नो. थँक्यू सो मच. पण आता तुझं काम संपलंय. ओके, असं कसं संपलं? नाही, आणि तू आता एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक होणार आहेस, एवढे पैसे मिळणार आहेत तुला, त्यात माझा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. आणि ही गोष्ट आपण अशी फोनवर बोलण्यापेक्षा भेटून सेलिब्रेट करूया का? लवकरच करूया. मी आत्ता येऊ? नाही. हा, का? म्हणजे आत्ता नको, मला इथे खूप महत्वाची कामं आहेत ना, नंतर. असं काय करतोस रे? प्लीज प्लीज, तू ऐकणार नाही का माझं? उर्मी, हॅलो हॅलो हॅलो, बोलू देते. सर, आज ज्या प्रेझेंटेशन मध्ये प्रभास कमी पडले, ते प्रेझेंटेशन पुन्हा एकदा तुमच्या समोर सादर करण्याची संधी मिळेल सदावर्त इंडस्ट्रीजला. सर, कारण शैलजा सदावर्तेंनी प्रचंड मेहनत घेतली, खूप कष्ट केलेत, ह्या बिझनेसमध्ये त्यांचं साम्राज्य उभं केलंय. सर, त्या हा प्रोजेक्ट डिझर्व करतात. सर प्लीज, तुम्ही आत्ता जसा विश्वास ठेवला ना, तसा आणखीन एकदा विश्वास ठेवा आणि एक संधी द्या फक्त. वीणा, तुला कळत नाही, बिझनेस हा प्रभासचा प्रांत नाही. प्रभास इथे. सर, आपली संस्कृती आहे सर. आपल्यावर संस्कार झालेत की आपण आपल्याही आधी इतरांचा विचार करतो. म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीवर जर एखादं संकट आलं असेल तर आपण ते आपलं संकट समजतो. तसंच सर, प्रभासचं ज्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे त्यांच्या त्या आत्तूवर जर एखादं संकट आलं असेल तर ते कसे काय शांत बसतील? सर प्लीज, विश्वास ठेवा आणि एक संधी द्या. आणि प्रभास त्यांचं प्रेझेंटेशन नीट करतील ह्याची जबाबदारी माझी.
डन. एक मिनिट पण पुन्हा माझी एक अट आहे. फक्त 48 तास. त्यानंतर 1 मिनिट पण नाही. ठीक आहे सर. ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सो मच. वीणा, ऑल द बेस्ट. प्रभास, एक सांगू, आधीच्या प्रेझेंटेशन मध्ये खूप त्रुटी होत्या, खूप चुका होत्या. कॉन्फिडन्स नव्हता तुझ्या बोलण्यात, ते प्रेझेंट करण्यात. आय होप यावेळेस तसं काही होणार नाही. कसं आहे ना रे, प्रभासचा पत्ता कट झालाय ना म्हणून. अगं पण त्या प्रभासचा पत्ता कट होण्याचा आणि तुझं हे गुलाबजाम बनवण्याचा काय संबंध? माझ्या लग्नाची घाई नको का करायला? म्हणजे तू मिहीरसाठी हे गुलाबजाम बनवतेस? नाही, त्याच्या आई बाबांसाठी आणि आत्यासाठी. इम्प्रेस करायला नको का सासरच्यांना? आता मी सदावर्तींची लाडकी सून होणार आहे. एकदा का सगळे इम्प्रेस झाले की मी लाखोंची नाही करोडोंची मालकीण. ए मम्मी, ते सगळं जाऊ दे. मला सांग, गुलाबजाम कसा झाला? अगं उर्मी, काय केलं तू? गुलाबजाम ते सांगतायत ना त्याप्रमाणे. अगं पण त्यांनी सांगितलं तसंच प्रमाण घेतलंयस का तू? ते जे फोन मध्ये दिसलं ना तेवढं घेतलं. अगं सगळं प्रमाण चुकलंय. काय करून ठेवलंयस तू? हे बघ, तुला ना काहीही जमणार नाहीये. मम्मी, एक काम कर, सकाळी त्या वीणाला काहीतरी गोड बनवायला सांग आणि तेच घेऊन जा. तिला अजिबात नाही, तिच्या हातचं अजिबात नाही. हे बघ, आपल्या फायद्यासाठी चतुरला सुद्धा मित्र बनवायचं असतं. ती वीणा कशी का असे ना, पण तिच्या हाताला उत्तम चव आहे आणि तू तीच चव तुझ्या नावावर करून घे आणि मग बघच, तुझं लग्न झालंच समज. तुमच्या वीणाने तुमच्याकडे आग्रह केला तरीही नाही जेवणार? बर, तुमच्या वीणाने तुमच्याकडे हट्ट धरला तरीही नाही जेवणार तुम्ही? बघा, मग काय पिशाद आहे माझी नाही म्हणण्याची. चला आता जेवायला. वीणा, हा, सगळं ठीक आहे ना ग? हो बाबा, सगळं ठीक आहे. म्हणजे प्रभासशी भांडली वगैरे नाहीस ना तू? मी का भांडेन त्यांच्याशी? म्हणजे प्रभासची आत्या मला जे बोलली त्याच्यावरून तू त्याच्याशी नाही ना भांडलीस? बाबा, मी तेच म्हणते, मी का राग काढेल त्यांच्यावर आणि का भांडेन मी त्यांच्याशी? तुझा काही नेम नाही ग. तू चिडलीस ना की तू प्रभासशी पण भांडशील. बाबा, म्हणजे तुम्हाला माझं बोलणं खोटं वाटतंय का? तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रभासशीच बोला ना, म्हणजे तुम्हाला खरं वाटेल. नाही, आता बोलाच. थांबा, फोन नको लावूस तिला. नाही, आता बोलाच. अगं तू बोल वीणा. कुठे आहात तुम्ही? मी अगं जस्ट जेवायला घेतलंय. तू बोल ना, काय झालं? जरा माझ्या बाबांशी बोला. नाही नको. बाबांशी? काय ग, काय झालं? प्रॉब्लेम झालाय का? हो, थोडासा झालाय प्रॉब्लेम. काय? त्यांना असं वाटतंय की मी तुमच्याशी भांडलीये, तुमच्यावर चिडलीये. काय म्हणजे? बोला ना त्यांच्याशी जरा. अगं नाही, कशाला उगाच. बाबा बोला. हा, हॅलो. नाही, तशी काय मला शंका वगैरे नाही. हा, मी तिला जस्ट असं विचारलं की
बाई तू भांडलीस का त्याच्याबरोबर? तर तिने एकदम फोनच लावला, पण ती खरं भांडली नाहीये ना? बाबा अहो तुमचीच मुलगी आहे ती. आता मी तुम्हाला काय सांगणार. पण मला सुद्धा लक्षात आलं तुम्हाला वीणाचा एवढा अभिमान का वाटतो ते. अत्यंत समंजस आणि संस्कारी मुलगी आहे तुमची वीणा. आणि बाबा भांडण तर सोडाच हो, उलट तिने मला धीर देऊन प्रवृत्त केलं गाणं गाण्यासाठी. आणि ही प्रेझेंटेशनची संधी पण तिनेच मिळवून दिली अहो मला. मला तुझं कौतुक वाटलं म्हणून तुझ्याशी बोलायला आलोय मी. काय सॉलिड इम्प्रेस केलं रे मिस्टर राजेंना. सॉलिड म्हणजे मला वाटलं नव्हतं की तो राजे एवढ्या लवकर इम्प्रेस होईल. बट यू डिड अ फॅन्टॅस्टिक जॉब. फार कमी वेळा असं होतं की बिझनेसमध्ये एखादी संधी गेलीये आणि ती संधी लगेच पुन्हा आपल्याकडे परत येते. क्या बात आहे प्रभास. बरं मला ह्याचाही आनंद आहे की ही संधी पुन्हा एकदा आपल्या कंपनीला मिळाली. सो तू आता टेन्शन घेऊ नकोस. तू टेन्शन घेऊ नकोस रे. यावेळेस आपण पूर्ण तयारीनिशी उतरू. अरे मी करतो ना तुला सगळी मदत. यावेळी आपण दोघं मिळून प्रेझेंटेशन तयार करू आणि हे डील क्रॅक करू. आणि मला खात्री आहे या प्रेझेंटेशन नंतर आत्या तुला नक्की माफ कर. आणि मग त्यानंतर तुझं आणि तुझ्या आत्याचं रिलेशन अगदी पूर्वीसारखं छान होईल. सो लेट मी हेल्प यू. हे बघ प्रभास, मला माहिती आहे तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे. फक्त तो प्लॅन मला सांगितलंस तर खूप बरं होईल. ऐक ना, तुला खरंच एवढा आनंद झालाय का रे? हा, तुझं प्रेझेंटेशन इनकम्प्लीट होतं म्हणून तू ऐनवेळी मिस्टर राजेंसमोर मला प्रेझेंटेशन द्यायला सांगितलंस. खरं तर तू जबाबदार आहेस प्रेझेंटेशन फेल होण्यासाठी, याची तुलाही चांगली जाणीव आहे. आणि आय नो माझ्याकडनं चूक झाली, पण ही चूक मी मुद्दाम केली नाहीये प्रभास. सिरियसली. हे बघ, मी समजू शकतो तुला आता काय वाटतंय ते. तुझ्या जागी मी असतो तर कदाचित माझाही गैरसमज झाला असता, जसा आत्याचा तुझ्या बाबतीत झालाय. प्रभास, वीणा, अगं मी तुलाच फोन करणार होतो. आता तूच समजवायला. मी याला इथे मदत करण्यासाठी आलोय, पण याचा विश्वासच बसत नाही माझ्यावर. तू समजवायला. मला खात्री आहे की त्याला नक्की पटेल. मिहीर, मला वाटतं ह्यावेळी प्रभासचं वागणं बरोबर होतं. छान. म्हणजे तू सुद्धा गैरसमज करूनच घेतलास माझ्याबद्दल. मला वाटलं होतं निदान तू तरी समजू शकत असशील योग्य काय अयोग्य काय. मीर, बास झालं रे, खरंच बास झालं. ए खाणार आहे, माझ्या होणाऱ्या बायकोने एवढं प्रेमाने माझ्यासाठी बनवून आणलंय तर खावंच लागणार ना. काय आणलंय? अरे शिरा. काय झालं, खा ना. वीणा, मला तुझी खूप गरज आहे. असंच आयुष्यभर तू माझ्या सोबत राहशील ना ग? माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत असेल. आधी तुम्ही. कसा झाला? ॲज ऑलवेज कमाल.
तुम्हाला माहितीये, नवरा बायको जेव्हा असं एकमेकांना भरवतात ना, तेव्हा त्यांच्यातलं प्रेम वाढतं असं म्हणतात. हो. वीणा, म्हणजे फक्त असं एकमेकांना भरवूनच प्रेम वाढतं असं काही नाहीये. कशी करते मी बरतो. वीणा, या गोड शिऱ्यासारखाच आपल्या प्रेमाचा गोडवा असाच आयुष्यभर टिकून राहू दे. मला वाटतं आपण वीणाच्या खोलीला टाळं लावूया. हा, टाळं लावलं तर तू कुठे राहशील? मी नको ना ग असे प्रश्न विचारूस. आयुष्यभरासाठी कोंडून ठेवायचंय का तिला? आणि तसंही आता मला इथल्यापेक्षा माझ्या सासरी जास्त वेळ घालवायचा आहे ना. डन, चल खोलीत अडकवण्याचा प्लॅन डन. नको नको, अगं तुझ्या दादा मामाला जर कळलं ना की आपण टाळं लावलंय तर आपल्या दोघींनाही घराबाहेर काढेल तो. नको, दुसरा काहीतरी विचार कर बाबा. मम्मी सुचलं. आपण वीणाच्या जेवणात जमाल गोटा मिक्स करू, म्हणजे ती घराबाहेर पडूच शकणार नाही. कमाल कमाल आयडिया आहे ना? हो, आयडिया तशी बरी आहे. माहितीये तुम्हाला, हेच करूया. डन. उर्मी, पण नाही, बीण नाही मम्मी, प्लीज. उर्मी, अगं दादाला जर कळलं ना की हे आपण असलं काहीतरी केलंय तर ह्या घरातलं आपलं जेवण बंद होईल. हे नाही करायचं, ते नाही करायचं, मग नेमकं करायचंय काय? आपण असं काहीतरी करायला हवं की जे केल्याने आपल्यावर संशय सुद्धा येणार नाही आणि वीणा घरातून बाहेरच पडू शकणार नाही. नेमकं करायचंय काय? सापडली आयडिया. पटकन. दादा, अरे उर्मी खरं बोलतीये रे, आणि उर्मीची काहीही चूक नाहीये. आणि मला सांग, जर उर्मीची चूक असती तर तिने स्वतःचे कपडे भिजत घातले असते का? एवढं सगळं करून सुद्धा ती वीणा नुसती आरडाओरड करते तिच्यावर. हे नेहमीच झालेलं आहे, प्रत्येक गोष्टीत उर्मीला दोष द्यायचा. तू सुद्धा तेच करतो. सगळेजण तिच्याच अंगावर ओरडतात रे. रजनी, जरा शांत हो. बाबा काय होतंय? तुम्ही इथे या. सावकाश, हळू, शांत. हळू सावकाश बसा. सावकाश. मी पाणी देऊ का मामा? पाणी सावकाश. बघा, तुम्ही आधी शांत राहा. मी आजचं जाणं कॅन्सल करते. उर्मी, तू आत्ताच्या आता तिचे सगळे कपडे धुवून घे. पुन्हा कोणी तुला ह्यावरून ऐकवायला नको, कळलं ना? हो. सॉरी, खरंच सॉरी ताई. मी लगेच धुवून आणते. हा, मला एक सांग, तुझं आजचं बाहेर जाणं खूप महत्वाचं होतं का? नाही बाबा. माझ्याकडे बघ आणि उत्तर दे. हो बाबा, प्रभासच्या उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करायची होती मला. पण ठीक आहे, मी फोनवरून करेन ना. फोनवरून का बाबा? कारण
माझ्याकडे बाहेर घालून जाण्यासारखा एकही ड्रेस नाही. त्यावरही एक उपाय आहे. वीणा, खूप छान रंग आहे साडीचा. आणि साडी तुला सूट सुद्धा होतीये. नाही एक मिनिट एक मिनिट ते थँक्यू वगैरे राहू दे. आपल्या सगळ्यांच्या कॉम्प्लिमेंट्स गेल्या खड्ड्यात. एक मिनिट मला सांग, आमच्या प्रभास दादाने तुझं कौतुक केलं का नाही अजून? अरे हो, पण कौतुक करायला प्रभास इथे असायला हवं ना. ए यार, हे नाही पटत मला, हे नाही पटत. म्हणजे प्रभासला ना इतकी सुंदर बायको मिळाली आहे, त्याची किंमतच नाहीये. त्याला गेला लगेच सोडून. बरोबर आहे. गाईज मी कुठेही गेलेलो नाहीये आणि मी सगळं ऐकतोय बर का. ये प्रभास, कुठे होता तू? आणि असं न सांगता कुठे गेला होता तुम्ही? ते जरा काम होतं. कॉपी आणायला गेला होतात का? हे आणायला गेलो. गजरा हे आणायला गेला होता तुम्ही? पण का असं अचानक? म्हणजे तू अशी अचानक साडी नेसून येऊ शकते, तर मग मी पण विचार केला माझ्या होणाऱ्या बायकोचं सौंदर्य आणखीन खुलून यावं, यासाठी मी पण काहीतरी केलं पाहिजे की नाही. म्हणून मग हा गजरा. गजरा मोहब्बत वाला प्रभास ने ऐसा लाया, गजरे ने ले ली मेरी जान. हाय रे मैं तेरे कुर्बान. एक मिनिट मला असं वाटतं ना की याचा ना सीन झाला पाहिजे. सीन म्हणजे यु नो मूवी सारखं रे, की प्रभास घरी येतो आणि मग घरी आल्यानंतर तो वीणाला आता गजरा देणार आहे, तर मग तो कसा देणार है ना. हा, सो प्रभास घरी येतो. अंकल ती बेल. हा, बेल. सो प्रभास आतमध्ये येतो. हा, एक मिनिट, प्रभास येतो नाही. हा ए अजय, मी असा आहे. प्रभास येतो आणि म्हणतो, वीणा तुला मोगऱ्याची फुलं आवडतात की नाही, म्हणून हा मोगऱ्याचा गजरा. मग वीणा सुद्धा लाजणार आणि ती म्हणणार, आता तुम्ही आणलाय तर तुम्हीच माळा. याची मॅन्युफॅक्चरिंग अमाऊंट जी आहे ना सर, मॅन्युफॅक्चरिंग अमाऊंट ना 67 करोड. वाव वीणा, तू गाण्यासोबत आता बिझनेस पण करू शकतेस की. करेक्ट बोललास तू अजय. वीणा, मी काय म्हणतो, माझ्याऐवजी तूच करून टाक ना प्रेझेंटेशन. माझं पण टेन्शन कमी. नाही, अजिबात नाही. ज्याचं काम त्यानेच करायचं. आणि एखादी गोष्ट लक्षात राहिली म्हणजे काय मी काय प्रेझेंटेशन करणार आहे का? तुम्ही